मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्या शेतकरी वर्गातील मुलांचे फोन येत होते की ड्रोन प्रशिक्षण केव्हा सुरू होणार आहे. तर मित्रांनो, ड्रोन प्रशिक्षणासाठीचे अर्ज नेमकेच आता सुरू झालेले आहेत. मागच्या वर्षी ही योजना सगळ्या संस्थांनी म्हणजे सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत या संस्थांनी राबवली होती आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. अगदी काही जणांना संधी मिळू शकली नाही इतके अर्ज त्या ठिकाणी आले होते. आणि ड्रोन प्रशिक्षण जे आहे ते आता एक काळाची गरज बनलेली आहे. शेती उद्योगामध्ये ड्रोनचं महत्व देखील खूप वाढलेलं आहे. ड्रोन फवारणी वगैरे या माध्यमातून आपण एक आपल्याला स्वयंरोजगार आपल्याला मिळू शकतो. तर मित्रांनो, ड्रोन प्रशिक्षणासाठीचे अर्ज सुरू झालेले आहेत. तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण यासाठी काय पात्रता आहे, कसं प्रशिक्षण आहे, तर याबद्दलची इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तरी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण अजूनही सारथी नॉलेज हब या चॅनलला सबस्क्राईब केलं जर नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि ही माहिती जी आहे ती आपल्या इतर गरजू बांधवांपर्यंत नक्की पोहोचवत चला. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर अमृत ही संस्था शासनाने स्थापन केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने अमृत संस्था स्थापन केली. तर या अमृत संस्थेच्या वतीनं हा उपक्रम राबवला जात आहे ड्रोन प्रशिक्षणाचा. तर याच्यासाठी लाभार्थी पात्रता काय आहेत आधी ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे, ते जाऊ द्या. त्यानंतर प्रशिक्षण लाभार्थीचे वय सगळ्यात महत्वाचं, 18 ते 55 वर्ष ज्यांचं वय आहे ते या ठिकाणी अर्ज करू शकतात. 18च्या आतील अर्ज करू शकत नाही. त्याची किमान 12वी उत्तीर्ण पाहिजे तो, म्हणजे त्याचं शिक्षण 12वी, कारण ड्रोनचं प्रशिक्षण द्यायचं म्हणल्यानंतर त्याचा तो थोडाफार अभ्यासक्रम असेल तो सुद्धा आपल्याला अवगत झाला पाहिजे, म्हणून त्यांनी किमान 12वीची अट या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यानंतर शेतकरी कुटुंबातील जर उमेदवार जर असेल तर त्याला प्राधान्याने दिले जाईल. म्हणजे एखादा व्यावसायिक एखादा शेतकरी तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला प्रथम प्राधान्य दिल्या जाईल. तर ही आहे आपली पात्रता. त्यानंतर आता इथं कागदपत्र तुम्हाला कोणकोणती लागणार आहेत ते सुद्धा पहा. तर अर्जदाराचा नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचा फिटनेस दाखला आवश्यक आहे. वैद्यकीय दाखल्याचा नमुना डाउनलोड करून वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीनंतर संकेतस्थळावर अपलोड करावा. फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरं काय, लाभार्थ्याकडे भारतीय पारपत्र म्हणजे पासपोर्ट, त्यानंतर वाहन चालक परवाना, लायसन, ड्रायव्हिंग लायसन आणि शिधापत्रिका म्हणजे आपलं राशन कार्ड. या तिन्हीपैकी काही चालेल. जर तुमच्याकडे पासपोर्ट जोडवा किंवा ड्रायव्हिंग लायसनची झेरॉक्स जोडा किंवा तुमच्या राशन कार्ड तुमचं नाव पाहिजे त्याच्यात, तर त्या राशन कार्डची झेरॉक्स याऐवजी कुठलंही एक जे कागदपत्र जे आहे तो आपण सेल्फ अटेस्टेड करून त्या ठिकाणी जोडायचा आहे. तर आता ही ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख किती आहे, तर 30/6/2026 म्हणजे 30 जून पर्यंत अर्ज आहे. परंतु आपण आताच अर्ज करा, कारण जास्त अर्ज जर आले तर तुम्हाला तुमची संधी हुकून जाईल. त्याच्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि याचं जे संकेतस्थळ जे आहे mahamrut.org.in याच्यावर जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे. महाअमृत आपण गुगलवर टाईप करायचं, तिथे योजना या ऑप्शन मध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रोन पायलट ही योजना दिसेल, तिथं जायचं. त्या योजनेवर नंतर गेल्यानंतर एक राईट साईडला आपल्याला एक विंडो दिसेल, तिथं ऍप्लिकेशन आपल्याला करता येतं. तर याच्यासाठी आता हे कागदपत्र जे हार्ड कॉपी सेल्फ अटेस्टेड केलेले आता हे मुख्यालयात देखील या तारखेपर्यंत सादर झाले पाहिजे. आणि ते कोणत्या पत्त्यावर पाठवायचे, तर अमृत कार्यालय 5वा मजला, PMRDA इमारत, औंध, पुणे 411067 या पत्त्यावर तुम्हाला हार्ड कॉपी सुद्धा पाठवायची आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी सुद्धा आपल्याला या ऑफिसला पाठवायची आहे. तर आता थोडक्यात आता आपण हे समजून घेऊ की नेमकी अमृत संस्था नेमकी आहे कोणासाठी. तर ही जी अमृत जी संस्था आहे ही शासनाने स्थापन केलेली आहे अनारक्षित घटक म्हणजे काय, की ज्या समाजाला कुठलंच आरक्षण मिळत नाही तो जो समाज आहे तो या अमृत संस्थेअंतर्गत या ठिकाणी अर्ज करू शकतो. तर मित्रांनो, लवकरात लवकर आपले जे कोणी मित्र असतील, नातेवाईक असतील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा
आणि माहिती कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि सारथी नॉलेज हब या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा. पुन्हा एकदा आपण असाच एक नवीन व्हिडिओ जो की तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा असेल, आपण असेच व्हिडिओ बनवत असतो ज्यामधून समाजासाठी काहीतरी फायदा होईल. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.